बाहेर आलतं एवढं 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 म्हणजे लहानच आहे का? साप मोठा आहे? फोटो काढलाय दाखव बघू. नाग आहे. ती हालत नाही, भेट पण नाही. नाग आहे, नाग. नागच कुठं आहे? या घर मालक तुम्हीच आहे का? प्रमोद विनोद पाटील राहणार मळंगाव. त्यांचं अभिनंदन की कडबा कोट्यांनी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलंय की एवढा छान आणि सुंदर गायींचा गोठा आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न केला किती सुंदर आहे तो पहा. आणि थोडीशी अडकळ राखली, चूक झाली बरोबर पटेल साहेब. आणि त्याचा फायदा सापानं उचलला. गोठा किती छान आहे सांगा, घर किती छान सुंदर आहे. थोडी अडकळ निर्माण केली की साप हे येते त्यांना लपायला जागा झाल्यावर. जागा नाही ना भैया? नाही इथंच वर येते. पलीकडे एक जण कोणतर जाऊ अन्न लक्षात ठेवा. तिकडच बसकाय इकडे अजून महाग आहे बरं का बसका. पाठीमा हा तिकडे आहे बसका. तुम्ही फरशी तुकडं बिकडं टाकलेली पोकाळ जाईल. आत नाही नाला नाग येतोय तो. खाली आहे का जरा बघा. आणि पाणी सोडायची पाईप आहे का? ही चालू आहे पाणी याच्यात? घ्या पाईप. पाय पाना ना पाईप कटरच्या खाली वैरण टाकलं. थोडी नाही करा चालू करा आजोबा. नाही राहू द्या. सोडा भैया तिथं पाईप खाली ठेवा. जात आहे पाणी. येत येत. त्यासाठी तर ते पाणी घातलंय ना. किती खोल पाडलंय त्या गोष्टीनं अंडरग्राउंड. आज गरमी वाढल्या त्यामुळे साप बाहेर यायला. सरायला जागा नाही, तोच भसका आहे त्याचा. ह्या बाजूला असता बसका तर कळला असता आणि मोठा येणार. नाही पाणी यंत्रणा छान आहे. येतोय साप, काळजी करू नका तुम्ही. अरे 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 इकडंच आहे की. मी म्हणाल तो ना इकडे हा इकडे जरा भैया सुंदर असं देत. पाणी एकीकडे सोडलंय, शेपाड तोडलंय. पाणी कोणीकडे सोडलं? मग तुम्हाला म्हणाल तो ना अलीकडेच काढा. इथं धरता का? कोणतरी धरा. तुमच्याकडे बोललं बघा. येऊ दे हळूहळू. तुमच्याकडे येणार आहे. नाही येत नाही माझं. येते मागे नाही येत नाही तिकडे कुठं होल नाही ना? होल आहे की. होल आहे काय? होल आहे. होल तर मुजवा लांब असतो. सोडू का तिकडे येऊ का मी पडत? नको नको सोडू नका. आणि मित्रांनो शेतकऱ्याचं अभिनंदन आहे दाखवण्यासारखं. सर तुमचं नाव काय? विनोद पाटील. मध्ये छान आणि सुंदर असा जो इंडियन स्पेक्टेकल कोबरा आहे ज्याला ना हा टच कर. तू पण धर, पप्पासनी मदत कर. एक सर्प मित्र असेल तर हे काम सुंदररित्या व्यवस्थित करू शकतो. आणि नुसत्या व्हिडिओवर आणि ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विष येते असा हा वेळ आल्यास पण करतो. विनोद पाटील त्यांचं अभिनंदन. सोडा सर, सोडा तुम्ही. सोडा आणि या इकडे आत या. नो टेन्शन. आणि तो भीतो. साप हा भेत असतोय मित्रांनो. आणि एक सर्प मित्र उत्कृष्टरित्या त्याला पकडत असतोय. एक अनुभव असतोय सापाचा.
बरोबर ना? अगदी त्याला कळून सुद्धा दिलं नाही मी. कळलं तर का सांगा, त्याला पकडला किती सुंदररित्या पकडतोय बघा. ते व्हिडिओ ते धरले पाणी बंद करा, ते पाणी चालूच राहिलं. बंद कर त्यांनी मला लक्षात घेतलं की साप आहे म्हणून बोलवलं. आम्ही पाणी सोडलं वेगळ्या ठिकाणी आणि साप निघाला वेगळ्या ठिकाणी. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकांना सांगितलेलं आहे की असे जे विषारी साप आहेत, थंडीचा महिना लागला की 4-4 महिने निद्रा अवस्थेत जातात. किती मोठा नाग आहे बघा, ज्याच्यात निरपक्षित विष येते आणि तो सुंदररित्या मानवी वस्तीच्या जवळच राहिला 4-5 वर्ष. पण विनोद पाटील आहे, त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये हा विषारी नाग आहे. आणि खरंच की कोणी अशा अडखळ निर्माण करू नका. ज्यावेळी तुम्ही अडखळ निर्माण करशील त्यावेळी असे मानवी वस्तीच्या जवळ असे साप येऊन राहतात. आणि असे जरी साप आले तर विनोद पाटील अभिनंदन आहे सरांचं की त्यांनी एक शेतकरी कुटुंबातले असून पर्यावरणातला सगळ्यात अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे नाग, आणि त्याला त्यांनी वाचवलेलं आहे. त्यांचं अभिनंदन आहे. साप बघितलं की काठी घेऊन मारण्याचं प्रमाण वाढलेलं होतं, पण मळंगाव या भागामध्ये कमी आलेलं आहे. आणि सुंदर असं इंडियन स्पेक्टिकल कोबरा, ज्याला नाग नावाने ओळखला, धोका वाटला तरच फन काढतोय मी. किती तर त्याच्या जवळ आहे. जाणीवपूर्वक कोणताही साप माणसांना चावत नाही आहे मित्रांनो. आणि होलमध्ये पाणी सोडलं, एकान लपून बसला तर एका होलमध्ये सर्पमित्राचे अंदाज चुकतात, त्यातच त्यांना बाईट होते. आणि हा सुंदर साप व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेला आहे मळंगावमध्ये. त्याला त्याच्या आदिवासात व्यवस्थित सोडला जाईल. भरणी आहे दिदी, चावल्यानंतर नर्वस सिस्टीम बंद पडताय, चक्कर येते. माणूस भिला नाही पाहिजे. भिला की संपलं बघा. याची बाईट झाली. आता तिथं वैरण काढताना जरी पाय पडला असता तरच हा चावला असता. दूध ठेवते म्हणते. दूध ठेवून काय करायचं? मरून जाईल की साप बाळा. दूध नसतोय साप, दूध हे गैरसमज मित्रांनो. दूध पितोय हा मोठा सापाविषयी. ते बेडके ठेवले तर बेडके निमोनिया जो आहे, निमोनिया होतोय तसा दूध पिला, गारुडी त्याला दूध पाजत होते म्हणजे त्यांनी केलेला मोठा गैरसमज आहे. की साप दूध पितोय पैसे मिळवायसाठी त्यांनी केलेला उद्योग. एवढ्यात बसते काय? हा बसते बसते. आणि तुमचं अभिनंदन आहे, तुम्ही मागे शेपाट धरला नाही. तू पुढे एखाद्या हॉल मध्ये गेला असता ना. फक्त सापाविषयी तुमचे गैरसमज आहेत मोठे. भीती आहे तुम्हाला भ्रामक. तो पण टोकून जाईल या मापातला काय होतं का मला माहिती जंगलात नाही मिळणार मरतय बघा. कात्री आण ग, कसं मरतय बघूया. त्याला होल पाडायला येते, ऑक्सिजन मिळाला पाहिजे. ऑक्सिजन पहिलीच भरणी फाडून दिली. आणि आजोबांचं मत आहे मित्रांनो की साप मरतोय त्याला छिद्र केलं जातंय. ऑक्सिजन मिळालं पाहिजे ना. डुबल्यानंतर 20 ते 25 मिनिट पाण्याच्या आत राहू शकतोय. श्वास रोखून धरायची माणसापेक्षा सापाची जादा ताकद आहे. लोकांच्या लक्षात नाही. सापाला कान नाही. साप दिले दूध पित नाही, तुझी शंका आहे. साप मित्रांनो दूध पितोय. साप जरी दूध पिला तर त्याला निमोनिया होतोय, मरतोय. गारुडी लोकांनी पैसे मिळवण्यासाठी तो केलेला उद्योग होता. आणि त्यामुळे लोकांचे गैरसमजूत आहेत. सापाचं प्रमुख भक्ष्य. आता मरील काय? आता मरील काय? त्याला ऑक्सिजन मिळालं पाहिजे माणसासारखं. तुम्ही जेवढा श्वास रोखून धरताय ना पाण्यात, 20 मिनिट धरताय, खाली दपून बसतोय या आणि मग वर येतोय. त्याचे श्वास धरण्याची कॅपॅसिटी जादा आहे. जायला याला त्यांचं करावं तेवढं कौतुक करू आहे की त्यांनी सर्पमित्र अडचणीत आला. पुढल्या बाजूला सिच्युएशन वाईट होती
तरी यांनी साप धरला. तुम्हाला भीती वाटली नाही ना? आणि खरंच तुम्हाला काय वाटतं खरंच तेवढा भयानक आहे का? तुम्ही शेतकरी आहे का? चावला तर भयानक आहे, पण जाणीवपूर्वक हा कुणाला त्रास देईल किंवा चावेल असं काही नाही आहे. आणि सरांचं अभिनंदन करतो की तुम्ही, माझी इच्छा आहे की ते तिथं म्हणजे पॅक करून द्या. कारण मुलं लेकरं तिथंच फिरतात वैरणीसाठी आणि कोणी घराच्या कडेला